काल माझ्याबद्दलची माहिती पण तुम्ही सांगितली. तर आपण आता डायरेक्टली, आज तसा मोठा टॉपिक आहे त्यामुळे डायरेक्टली याच्या या या भागाच्या पुढच्या वाटचालीकडे लागूया, म्हणजे आपण त्याच्यात जास्ती वेळ घालवणार नाही. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. कालच्या भागामध्ये जे काही सांगितलं होतं ते जेवढं शक्य आहे तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न केला. हे जे काही टेक्निकॅलिटी किंवा तंत्रज्ञान, आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्या मागचं तंत्रज्ञान हे समजायला थोडं कठीण असतं. त्याची एक तोंड ओळख करून देण्याचा हा प्रयत्न होता. कदाचित काही लोकांना माझं मराठी शब्द थोडे जड पण वाटले. आज त्याप्रमाणे मी फरक करायचा प्रयत्न केलाय आणि आपण आता पुढच्या वाटचालीकडे वळूया. आजचं शीर्षक आहे इंटरप्रिटेशन ऑफ हेमॅटॉलॉजी अॅनालायझर्स, हिस्टोग्राम्स, स्कॅटरग्राम्स, फ्लॅग्स अँड अलार्म्स. म्हणजे थोडक्यामध्ये मराठीत म्हणायचं तर आपल्याला इन्स्ट्रुमेंट जो काही रिझल्ट देतो किंवा रिपोर्ट देतो, तो रिपोर्ट कसा वाचावा आणि अर्थपूर्ण पद्धतीने त्याच्यातनं काय बोध घ्यावा आणि कसं जावं, पुढे कसं जावं, ज्या योगे आपल्या जे कामाचा विस्तृती असते ती थोडी कमी करता येईल. म्हणजे थोडक्यात मी बऱ्याच वेळेला म्हणतो की आपलं गाढव काम जे असतं ते गाढव काम आपल्याला कसं वाचवता येईल, आणि जर आपलं काम हे डायरेक्टेड असलं तर त्याच्यामुळे त्याचा फार उपयोग आपल्याला होऊ शकतो. बऱ्याच वेळेला रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यातले फक्त नंबर्स जे असतात, संख्या ज्या असतात त्या तेवढ्या फक्त बघत असतो. पण त्या रिपोर्टमध्ये बघण्याजोगं, समजून घेण्याजोगं आणि जे काही उत्तरं आलेली आहेत, व्हॅल्यूज आलेल्या आहेत, नंबर्स आलेले आहेत, ते खरे आहेत का त्याची आणखीन पुढे पडताळणी करायची आवश्यकता आहे, हे जर आपल्याला शिकता आलं तर तो आलेला रिपोर्ट निव्वळ इन्स्ट्रुमेंटने दिलेला आहे म्हणून बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही आहे का नाही, हे कळण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. कालच्या भागाची थोडीशी ही उजळणी मागच्या वेळेप्रमाणेच 3 पार्ट डिफरन्शियल विषयी सुरुवातीला बोलणार आहे मी, आणि 5 पार्ट डिफरन्शियल विषयी त्याच्यानंतर बोलणार आहे, आणि सर्वात शेवटी 5 पार्ट डिफरन्शियल मधनं काही ज्या केसेसचे रिपोर्ट्स आहेत हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याच्यामधल्या काही गोष्टी कशा बघायच्या हे तुम्हाला केसेस दाखवून समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ताची जी स्लाइड आहे, द 3 हिस्टोग्राम्स. नॉर्मली आपण जेव्हा एखादं नॉर्मल सॅम्पल जेव्हा रन करतो तेव्हा अशा प्रकारचे हिस्टोग्राम्स, प्लेटलेट, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी याचे 3 वेगवेगळे हिस्टोग्राम्स हे आपल्या समोर त्याची मांडणी दिसून येते त्या रिपोर्टमध्ये. या सगळ्या ग्राफ्स मध्ये तुम्ही बघितलं तर एक्स ऍक्सिस वरती साईज हा दिलेला आहे. प्लेटलेटच्या बाबतीत बघितलं तर 2, 10, 20, 30 फेम्टोलिटर पर्यंत. कारण जे काही मोजमाप या इन्स्ट्रुमेंट मध्ये होत असतं ते पार्टिकलचं, म्हणजे कुठलंही पार्टिकल त्याच्यातनं गेलं, त्या छिद्रामधनं गेलं, ॲपर्चर मधनं गेलं की त्याचा साईज पिकअप केला जातो आणि त्या साईज प्रमाणे त्याची वर्गवारी केली जाते. प्लेटलेटसाठी 2 ते 30 फेम्टोलिटर पर्यंतचा रिजन दिलेला आहे आणि आरबीसी साठी हा 35 किंवा 36 फेम्टोलिटर पासनं पुढपर्यंतचा रिजन हा मोजला जातो. तुम्हाला कालच्या याच्यातनं आठवत असेल की आपण जे सेल सस्पेन्शन बनवतो ते आरबीसी आणि प्लेटलेटसाठी एकत्र सस्पेन्शन बनवलं जातं, ज्याचं डायल्युशन साधारणतः 12,500 पर्यंत असतं. त्यामुळे त्याच्यातनं जे पार्टिकल्स पास होत असतात, जे काही पार्टिकल 30 पेक्षा कमी आहेत
ते त्या पद्धतीने प्लेटलेटसाठी कन्सिडर केले जातात आणि आरबीसी साठी हे 36 फेम्टोलिटरच्या वरच्या साईजचे जे पार्टिकल्स आहेत ते आरबीसी हिस्टोग्रामसाठी कन्सिडर केले जातात किंवा ते विचारात घेतले जातात. वाय ऍक्सिसला सेल काउंट आहे. तुम्ही बघितलं तर आरबीसी मधला जो उंचवटा तुम्हाला आरबीसीचा ग्राफ दिसतोय तो बऱ्यापैकी निमुळता होत जाणारा आणि बेसला सुद्धा अरुंद असा आहे. म्हणजे आरबीसी नॉर्मल जर बघायला गेलात तर जवळपासच्या साईज असल्यामुळे त्यांच्या नंबर ऑफ सेल्स कशाही असल्या तरी ते उंचवटा वाढत जातो त्याचा, पण त्याची जी बेसला विड्थ असते किंवा रुंदी असते ती त्या मानाने कमी असते. आणि आरबीसीचा जो सर्वात उंच भाग किंवा पीक हा आहे हा जवळपास त्या मध्यावरती असतो. म्हणजे तो मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम किंवा एमसीव्ही दर्शवणारा असा असतो. इथे बघितलं तर साधारणतः तो 80-90च्या मध्यावरती कुठेतरी सर्वात उंच भागाचा तुम्हाला कॉलम दिसेल. प्लेटलेटच्या बाबतीत मात्र तो थोडासा स्क्यूड म्हणजे एका बाजूला झुकलेला दिसतो, जो डाव्या साईडला त्याचा उंचवटा जास्ती असतो. तो 2 फेम्टोलिटर पासून चालू होतो आणि 20 फेम्टोलिटर पर्यंत जातो. आणि हेच जर तुम्ही डब्ल्यूबीसीच्या बाबतीत बघितलं, डब्ल्यूबीसी चेंबर आपली वेगळी असते ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि डब्ल्यूबीसी या दोन्ही गोष्टी मोजल्या जातात. होरिबाच्या सेल काउंटरमध्ये 0 पासून 400 पर्यंत या फेम्टोलिटर पर्यंत या डब्ल्यूबीसी मेजर केल्या जातात. पण काही 3 पार्ट सेल काउंटरमध्ये मात्र त्या 35 फेम्टोलिटर पासून मोजल्या जातात किंवा इव्हन 50 फेम्टोलिटर पासून मोजल्या जातात. इन जनरल तुम्ही बघाल तर 50 ते 100 ही स्मॉल सेल्स म्हणजे लिम्फोसाइटचा रिजन धरला जातो. 100 ते 150 हा मोनोसाइट साठीचा रिजन धरला जातो आणि 150 पासून पुढे हा ग्रॅन्युलोसाइटचा ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहेत अशा न्यूट्रोफिल्स योझिनोफिल्स याच्यासाठीचा रिजन हा तो धरला जातो आणि त्याप्रमाणे त्याची वर्गवारी केली जाते. लक्षात घ्या डब्ल्यूबीसी मध्ये आणि डब्ल्यूबीसी आणि हिमोग्लोबिनचं मोजमाप करायला त्याच्यामध्ये लायझर टाकला जातो. या लायझरची ऍक्शन ही सेल मेम्ब्रेनला छोटी छोटी छिद्र पाडणं आहे, ज्या योगे आतलं सायटोप्लाझम आहे ते निघून बाहेर काही प्रमाणामध्ये निघून येतं आणि सेल मेम्ब्रेन जे आहे ते न्यूक्लियसच्या भोवती कोलॅप्स होतं किंवा पडतं, ते घट्ट होतं. सेलचा साईज हा आक्रसलेला असतो म्हणून तो तसाच ओरिजिनल साईज असतो असं नाहीये. त्यामुळे डब्ल्यूबीसी मॉर्फॉलॉजी केमिकली मॉडिफाईड बिफोर द अनालिसिस असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये फरक करण्यात आलेला आहे केमिकल्स वापरून. सो कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मधनं हे टिपिकली होतं की माझ्याकडे टेक्निशियन किंवा कोणीतरी इंटरव्ह्यूला येतं आणि त्याला मी विचारतो तुला सेल काउंटर मधलं काय माहिती आहे. तो मला म्हणतो मला सगळं काही माहिती आहे. नक्की तुला काय माहिती आहे विचारलं तर त्याला फक्त त्या सेल काउंटर मध्ये सॅम्पल सिप कसं करायचं आणि येणारा प्रिंटआउट बाजूला कसा ठेवायचा याच्या पलीकडे काहीही माहिती नसतं. टेक्नॉलॉजी आणि प्रिन्सिपल्स हे आपण काल काही त्यातलं तंत्रज्ञान शिकलो हे तर सोडूनच द्या, पण त्या माणसाला बऱ्याच वेळेला हा रिपोर्ट बरोबर आहे की नाही, याच्यामध्ये त्रुट्या आहेत का, याच्यामध्ये काही चुका आहेत का, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही रोगाची डायरेक्शन दाखवणारं असं काही आलेलं आहे का हे त्याला कळत असतं. त्यामुळे आता आपण त्या विषयाकडे वळूया. पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही इन्स्ट्रुमेंटचा रिपोर्ट आहे त्यातली MCHC ची व्हॅल्यू ही तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. नॉर्मल केसमध्ये साधारणतः 33.5 33.5 अधिक किंवा वजा 2 म्हणजे 31.5 किंवा 35.5 31.5 to 35.5
ही रेंज ही HCची नॉर्मल केसेसमध्ये तुम्हाला दिसून येते. त्याच्यापेक्षा जर जास्त किंवा कमी रिडिंग्स असतील तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी वेगळं आहे हे तुमच्या मनात इमिजिएटली खटकलं पाहिजे. याच्यानंतर आरबीसी लिनिएज म्हणजे ज्याच्यामध्ये आरबीसी हिस्टोग्राम्स येतात, वॉर्निंग्स दिलेल्या असतात आणि त्याच्याबरोबर ज्या काही व्हॅल्यूज संख्या दिलेल्या असतात ते बघणं गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा आरबीसी का बघायची तर बहुतेक सेल काउंटरचं इव्हन कॅलिब्रेशन जे केलेलं असतं लॅटेक्सच्या मदतीने केलेलं असतं ते आरबीसी काउंटच्या दृष्टिकोनातनं ही पहिली गोष्ट बघितली गेलेली असते. आणि आरबीसी आणि प्लेटलेट या फक्त डायल्युशन वरती मोजलेल्या असतात. म्हणून दुसरं येतं ते म्हणजे प्लेटलेट लिनिएज, ज्याच्यामध्ये प्लेटलेट हिस्टोग्राम, वॉर्निंग्स आणि रिझल्ट्स यांचा सहभाग असतो. ह्या आरबीसी आणि प्लेटलेट ह्या एका चेंबरमधनच मोजल्या जात असतात आणि एकमेकांमध्ये त्यांचं मिक्सिंग होण्याची किंवा मिश्रण होण्याची शक्यता असते. म्हणून पहिल्यांदा आरबीसी आणि प्लेटलेट लिनिएज बघायचं. त्याच्यानंतर तुम्ही केमिकल्स वापरून किंवा लायझर वापरून ज्या पांढऱ्या रक्तपेशी किंवा WBC लिनिएज हे बघायचं असतं. त्याच्यामध्ये परत हिस्टोग्राम, वॉर्निंग्स, ॲब्सोल्यूट काउंट आणि पर्सेंटेज काउंट ह्या गोष्टी बघायच्या असतात. ह्या सगळ्या बघितल्यानंतर ह्याच्या बेसिसवरती आपल्याला पुढे काही स्मिअर बघायची आवश्यकता आहे का, स्मिअर मध्ये काही वेगळं मिळणार आहे का, किंवा हा रिपोर्ट बरोबर आहे की नाही हे आपल्याला शोधायला फार सोपं पडू शकतं. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी करता सखोल अभ्यास आणि त्याच्यातनं येणारं स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य प्राप्ती ही अत्यंत आवश्यक असते. म्हणजे तुम्ही मला विचाराल तर 1999 साली जेव्हा मी पहिल्यांदा 3 पार्ट डिफरन्शियल घेतलं त्याच्यानंतर जवळजवळ 4 ते 5 वर्ष येणाऱ्या प्रत्येक सॅम्पल मधनं मी त्याचा स्मिअर करून ते बरोबर दिसतंय की नाही, त्याचं कोरिलेशन कसं काय आहे हे सगळं बघून हे दररोज बघत गेल्यानंतर मला त्याच्यामध्ये थोडंफार ज्ञान प्राप्त झालं जे आज बसून मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. आता ह्या रिपोर्ट्समध्ये बघण्यासाठी आणखीन एक गोष्ट दिलेली असते. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टीचा उपयोग कसा करावा हे आपल्याला कळत नाही आणि ती म्हणजे आरबीसी इंडायसेस. आता ह्याची उपयुक्तता कशी असते, आपल्याला फक्त माहिती आहे की काही कॅल्क्युलेशन्स दिलेली असतात किंवा सॉफ्टवेअर ते कॅल्क्युलेशन करतं, त्या पद्धतीने आपण HB RBC याच्या एंट्र्या केल्यानंतर HCT किंवा PCV, HCT म्हणजे हिमॅटोक्रिट किंवा पॅक सेल व्हॉल्यूमची एंट्री आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये केली की ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून आपल्याला MCV, MCH, MCHC देत असतं. पण ह्याचा उपयोग आपल्याला स्मिअरमध्ये किंवा रिपोर्टिंगसाठी सुद्धा होऊ शकतो. MCV म्हणजे काय तर मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. रेफरन्स रेंज त्याची नॉर्मल रेंज जर बघितली तर 80 ते 96, 80 to 96 फेम्टोलिटर हे ॲव्हरेज व्हॉल्यूम आहे. ज्या वेळेला तुमच्या बहुतेक सेल्स, रेड ब्लड सेल्स ह्या 80 ते 96 फेम्टोलिटर मध्ये सामावलेल्या असतात, त्यांचं जी काही विस्तार आहे तो, त्यावेळेला तुम्हाला नॉर्मोसायटिक रेड ब्लड सेल्स किंवा लाल रक्तपेशी दिसत असतात. हा MCV जर 80 पेक्षा 80च्या खाली जायला लागला, तो जसा जसा खाली जातो त्यावेळेला तुम्हाला अजून लहान म्हणजे मायक्रोसाइट आरबीसीज दिसायला सुरुवात होते. आणि तसंच ज्या वेळेला 96च्या वरती तो जायला लागतो तेव्हा आपल्याला मॅक्रोसाइट्स किंवा मोठ्या आरबीसीज दिसायला सुरुवात होते. त्यामुळे आपण ह्या MCV कडे बघून बऱ्याच वेळेला आपल्याला मायक्रोसायटिक पिक्चर आहे का मॅक्रोसायटोसिस आहे हे आपण त्याचा अंदाज तिथेच बांधू शकतो. ऑफकोर्स याच्याबरोबर तुम्हाला आरबीसी हिस्टोग्राम बघण्याची
सुद्धा आवश्यकता निर्माण होऊ शकते आणि त्याच्याविषयी मी थोडं पुढे जाऊन बोलणार आहे. याच्यानंतर येतात ते MCHC म्हणजे मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन आणि मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन MCHC आणि MCH हे दोन्ही काय दाखवतात तर त्या रक्तातल्या लाल रक्तपेशींमध्ये किंवा रेड ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिनचा कंटेंट किती आहे याच्याविषयी आपल्याला साधारणतः मार्गदर्शन करू शकतात. आता तुम्हाला माहिती आहे की हिमोग्लोबिन हा लाल रक्तपेशींमधला जो लाल भाग दिसत असतो हा त्याच्यावरती त्याचा प्रभाव हा जास्ती असतो. त्यामुळे तुम्हाला क्रोमेझिया अथवा रंग हा त्या MCH MCHC कडे बघून कळू शकतो. याच्यात सुद्धा महत्वाची गोष्ट ही MCHC हे जास्त सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला MCHC जर कमी मिळालं तर याचा अर्थ तुम्हाला हायपोक्रोमेझिया कमी रंग असलेल्या सेल्स म्हणजे काय तर थोडक्यात कुठलीही RBC ही असं धरा की मेदूवड्याप्रमाणे असते. त्याच्या सेंट्रली पॅलर असतो जे मेदूवड्याचं भोक असतं आणि बाजूचा मेदूवडा किंवा त्याचा लाल रंग हा तुम्हाला हिमोग्लोबिनचा कंटेंट दाखवत असतो. नॉर्मल केसमध्ये काय असतं तर सेंट्रल पॅलर हा साधारणतः 1/3 एवढा डायमीटरचा असतो आणि उरलेल्या भागात लाल रंग पसरलेला असतो किंवा हिमोग्लोबिन पसरलेलं असतं. ज्या वेळेला हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली हा सेंट्रल पॅलर जो आहे तो वाढायला लागतो आणि 1/3 तो जास्ती वाढतो. ज्या वेळेला MCHC आणि MCH या दोन्ही गोष्टी कमी व्हायला लागलेल्या असतील त्यावेळेला तुम्हाला जास्ती करून हायपोक्रोमिक RBCs दिसायला लागतील. आता ह्या MCHC ची सुद्धा गंमत आहे. तुम्ही बघितलं तर MCHC हे हिमोग्लोबिन आणि हेमॅटोक्रिट किंवा PCV याच्या उपयोगाने बनलेलं आहे. म्हणजे असं साधारणपणे हिमोग्लोबिन डिव्हायडेड बाय पॅक्ड सेल व्हॉल्यूम किंवा हिमोग्लोबिन डिव्हायडेड बाय हिमॅटोक्रिट ह्याच्यातनं आपल्याला MCHC मिळत असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे हिमॅटोक्रिट हे MCV आणि RBC काउंट या दोघांवरती अवलंबून असतं. म्हणजे MCHC कडे जर आपण लक्ष दिलं म्हणजे तो आवश्यकतेपेक्षा जास्त असलं किंवा कमी असलं तर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे याची शक्यता ते इमिजिएटली दर्शवू शकतं. सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे रेड सेल डिस्ट्रीब्युशन विड्थ RDW. हे काय दाखवतं तर मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं ते RBCचा जो ग्राफ आहे त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सेल्सनी तो त्या बनलेला आहे, वेगवेगळ्या साईजच्या सेल्सनी बनलेला आहे, तर तो त्याचा विस्तार किती आहे, त्याची रुंदी किती आहे. जेवढ्या विविध प्रकारच्या रेड ब्लड सेल्स म्हणजे काही मायक्रोसाइट मॅक्रोसाइट ह्या वाढायला लागल्या तर ऑटोमॅटिकली त्याची रुंदी ही तो जास्त रुंद म्हणजे त्याची विड्थ वाढायला लागते. त्यामुळे ह्या स्मिअरमध्ये आपल्याला ॲनायसोसायटोसिस दिसणार आहे की नाही त्याची कल्पना आपल्याला RDWSD किंवा RDWCV या गोष्टीमार्फत कळू शकते. उदाहरणार्थ RDWCV हा 14.5 पासून पुढे पुढे सरकायला लागला तर तो जेवढा जास्ती तेवढं ॲनआयसोसायटोसिस, आयसो म्हणजे काय इक्वल, ॲनायसो जे इक्वल नाहीये, वेगवेगळं विविधता आकारामध्ये किती आहे ती तुम्हाला दिसून येऊ शकते. त्यामुळे या RBC इंडायसेस कडे बघून हायपोक्रोमिक आहे का, मायक्रोसायटिक आहे का, मॅक्रोसायटिक आहे, ॲनायसोसायटोसिस आहे याची आपल्याला कल्पना ही येऊ शकते. म्हणजे ह्याद्वारे तुम्हाला त्या सॅम्पल मध्ये त्याचं गुणात्मक वैशिष्ट्य काय आहेत, संख्या तर तुम्हाला कळल्या, काउंट तर तुम्हाला कळले, पण त्यातल्या गुणाची वैशिष्ट्य काय आहेत हे कळू शकतं. मी तुम्हाला आता MCHC विषयी सांगितलं. आता ही केस बघा. या केसमध्ये तुम्ही बघितलं तर हिमोग्लोबिन 13.2 आहे
हिमॅटोक्रिट 31.8 आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट की MCHC याचं तुम्ही बघितलं तर ते 41.5 किंवा 41.5 म्हणजे हे केवढं तरी जास्ती आहे. म्हणजे याच्यामध्ये नॉर्मल इथे किती दाखवलंय तर 32 ते 36 ही रेंज दाखवलेली आहे. म्हणजे ह्या सॅम्पल मध्ये निश्चित काहीतरी विचित्र आहे एवढं निश्चित. आणि तेच बघा उजवीकडची त्याच पेशंटचं सॅम्पल जेव्हा जो काही त्यातला प्रॉब्लेम आहे त्यावेळेला तो दूर केला आणि तुम्हाला दिसून येईल की त्या पेशंटचं हिमोग्लोबिन झालंय 10.6, हिमॅटोक्रिट झालंय 31.7 आणि आता बघितलं तर MCHC हे बरोबर म्हणजे 33.4 या रेंज मध्ये आलेलं आहे. हे नक्की काय आहे तर इथे या स्लाइड मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे MCHC मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन कधीही 36च्या वरती जात नाही. आणि तसं जर जात असलं तर जर ते सॅम्पलशी रिलेटेड असलं म्हणजे फक्त त्या सॅम्पल मध्ये येत असलं तर पहिल्यांदी आपल्याला रूल आउट करायला पाहिजे कोल्ड ॲग्ल्युटिनिन्स म्हणजे ज्या ह्या ऑटो एक प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत ज्या शरीरामध्ये असतात. ज्या वेळेला त्या सॅम्पलचं तापमान हे 37 अंशापेक्षा खाली उतरायला लागतं त्यावेळेला त्याची ऍक्शन होऊन त्यातल्या RBCs या एकमेकांच्या जवळ यायला लागतात आणि त्यामुळे HCT मध्ये फरक पडून किंवा हिमॅटोक्रिटला अफेक्ट करून MCHC ची व्हॅल्यू जी आहे ती वाढलेली दिसून येते. लायपिमिक जर याच्यामध्ये लायपिमिक सॅम्पल असलं ट्रायग्लिसराईड पुष्कळ हाय असलं तर त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट झाली सॅम्पल रिलेटेड इश्यूची. पण तुम्ही नंतरचे दोन बघितले तर इम्प्रॉपर इक्विपमेंट कॅलिब्रेशन. जर एखाद्या लॅबमध्ये इक्विपमेंट किंवा सेल काउंटर हा बरोबर कॅलिब्रेट झालेला नसेल किंवा ते जे काही लायझर वापरतायत डायल्युएंट वापरतायत याच्या pH मध्ये आणि याच्यामध्ये फरक झालेला असेल तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा परत परत येऊ शकतो आणि त्यांच्या बहुतांश सॅम्पल्स मध्ये तुम्हाला MCHC हे फार हाय दिसायला लागतं. याच्याशिवाय काही रोगात दिसू शकतं का तर हो काही रोगांमध्ये मात्र हे MCHC हाय मिळू शकतं. उदाहरणार्थ ऑटो इम्युन हेमोलिटिक ॲनिमिया आहे, भाजलेले पेशंट्स जिथे असतात किंवा कुठल्या प्रकारचा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे जसा हेरिडिटरी स्पिरोसायटोसिस म्हणजे एरवी ज्या मेदूवड्यासारख्या तुम्हाला दिसणाऱ्या रेड ब्लड सेल्स आहेत त्याच्याऐवजी त्या गोल गोल बॉल प्रमाणे होतात किंवा किमोथेरपीच्या पेशंटमध्ये पण दिसू शकतात. म्हणजे जर मी MCHC कडे लक्ष ठेवलं तर ह्या इतक्या हे प्रॉब्लेम्स दिसून येतात. तुम्हाला आधीचं जे सॅम्पल मी दाखवलं त्या सॅम्पल मध्ये तुम्हाला गंमत सांगायची तर लायझरची ट्यूब ही दाबली गेल्यामुळे पाहिजे तेवढी लायझर हा त्याच्यात बरोबर पडत नव्हता आणि म्हणून त्याच्यामुळे लायसिस नीट न झाल्यामुळे हिमोग्लोबिन पण वाढलेलं दिसत होतं आणि HCT हे खाली गेल्यामुळे त्याचा जो रेशो आहे तो मेंटेन झाला नाही आणि MCHC मला जास्त प्रमाणात मिळायला लागलं. इव्हन डायल्युएंट कंटॅमिनेशन मुळे सुद्धा अशा प्रकारचे काही गोष्टी डेफिनेटली होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या टेक्निशियनशी अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर इव्हन ते पिंचिंग कुठेतरी होतंय का किंवा चुकून माकून लायझर मध्ये बुडलेली ट्यूब ही आपल्या टेक्निशियनने ते डायल्युएंट मध्ये टाकून मग परत ती उलटी ठेवली आहे का हे सुद्धा रूल आउट करणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं संख्या म्हणजे नंबर्स आपण बघत असतो आणि त्याच्यावरती खुश होत असतो. म्हणजे बऱ्याच लॅबमध्ये मग तो पॅथॉलॉजिस्ट रन लॅब असू दे किंवा टेक्निशियन रन लॅब असू दे याच्यामध्ये अशा प्रकारचे फोकसिंग हे जास्त करून संख्यांकडे म्हणजे ती जे काही रिपोर्टमध्ये नंबर येत आहेत त्याच्याकडेच फक्त होतं.
पण त्याच्याशिवाय सुद्धा फ्लॅग्स, अलार्म्स किंवा वॉर्निंग्स अशा प्रकारे त्या रिपोर्टमध्ये येत असतात. हे वॉर्निंग म्हणजे काय, तर वापरणाऱ्याचे म्हणजे जो युजर आहे त्याचं लक्ष वेधण्याकरता केलेली एक प्रकारची सूचना आहे किंवा झेंडा दाखवलेला आहे. आपल्याकडे नाही का की ट्रॅफिक सिग्नलसाठी रेड, येलो किंवा ऑरेंज आणि ग्रीन 3 वॉर्निंग्स असतात की रेड असेल तर पुढे जाऊ नका, पण कोणी नाही बघून आपण तशीच्या तशी पुढे गाडी दामटतो. तसंच काहीसं फार मोठ्या प्रमाणावरती आज लॅब्स मधनं दिसून येतं. ह्या फ्लॅग्सकडे, वॉर्निंग्सकडे आणि अलार्म्सकडे हे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे ते डेफिनेटली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, हेही सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मग हे फ्लॅग्स किती प्रकारचे असतात? पहिली गोष्ट म्हणजे पॅथॉलॉजी अलार्म्स. पण हे कसं आहे की त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एक नॉर्मल रेंज सेट केलेली असते. प्रत्येक पॅरामीटर करता वेगळी नॉर्मल रेंज, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं MCB करता 80 to 96, 80 ते 96 ही नॉर्मल रेंज आपण भरलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी अशा प्रकारचे रिझल्ट्स आले की इन्स्ट्रुमेंट स्वतःच्या स्वतः फ्लॅग जो जनरेट करतं किंवा फ्लॅग दाखवतं, झेंडा दाखवतं, वॉर्निंग दाखवतं, त्या गोष्टीला पॅथॉलॉजिकल अलार्म्स असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर काही असतात ते सस्पिशियस अलार्म, सस्पिशन अलार्म, म्हणजे काहीतरी रोगाची किंवा चूक होण्याची संशय जर त्या रिपोर्टमध्ये दाखवला जात असेल आणि हे इन्स्ट्रुमेंटच दाखवत असतं. उदाहरणार्थ एलिमेनी मॅट्रिक्स मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे किंवा हिस्टोग्राम मध्ये काहीतरी बघायची आवश्यकता आहे, याचा संशय जो दाखवला जातो इन्स्ट्रुमेंटद्वारा त्याला सस्पिशन अलार्म्स किंवा सस्पिशन फ्लॅग्स असं म्हटलं जातं. त्याच्याशिवाय अॅनालायझर जनरल किंवा सिस्टीम अलार्म्स, म्हणजे बऱ्याच वेळेला आता तुम्ही बघितलं की तुम्ही इतक्या गोष्टी मॅन्युअली ज्या करत होतात त्या सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमेट झालेल्या आहे किंवा त्याचं यांत्रिकीकरण करण्यात आलेलं आहे. हे जे काही तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्या तंत्रज्ञान हे इतकं सेन्सिटिव्ह आहे की थोडीशी इकडे तिकडे गोष्ट झाली म्हणजे टेम्परेचर जरी आजूबाजूच्या याच्यातलं पलीकडे गेलेलं असलं तरी सुद्धा, म्हणजे काही काही विदर्भासारख्या ठिकाणी जिथे उन्हाळ्यामध्ये पुष्कळ मोठा वरती टेम्परेचर जातं, 40-40 डिग्री पर्यंत जातं. ह्या बहुतेक आपली इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे तेवढं विथस्टँड करू शकत नाही. तर हे त्याच्यापासून वेगवेगळं फ्लुइडिक आहे, मेकॅनिकल काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे उत्पन्न होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, चुका आहेत, उदाहरणार्थ सेल काउंट इम्बॅलन्स असू शकेल. तुम्हाला काल सुद्धा सांगताना मी सांगितलं की 2 वेळचा काउंट हा 90% जास्त मॅच होत नसेल तर तरी सुद्धा अशा प्रकारचे अलार्म्स किंवा फ्लॅग्स हे ते दाखवू शकतं इन्स्ट्रुमेंट. आणि ते त्याच्याबरोबर ते दाखवल्यावरती त्यांनी जो दिलेला रिपोर्ट आहे त्याच्याविषयी फार मोठी शंका त्या इन्स्ट्रुमेंटनी दर्शवलेली आहे. त्यामुळे तो तसाच्या तसा रिपोर्ट ऍक्सेप्ट करणं हे बरोबर नाही आणि म्हणून ते अनालिसिस किंवा तो रिपोर्ट हा रिजेक्ट करणं म्हणजे फेकून देणं, त्याचा वापर न करणं याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे अलार्म सुद्धा इन्स्ट्रुमेंट आपल्याला देत असतं. आता मी फार डिटेलमध्ये जात नाही स्टॅटिस्टिकल फंक्शन फ्लॅग्स आणि फ्लॅग्स लिंक टू पेशंट हिस्ट्री, कारण त्याचा आज इंडिव्हिज्युअल रिपोर्ट बघण्यामध्ये फारसा उपयोग नाही आहे. त्याचा हा क्वालिटी कंट्रोलशी जास्त रिलेटेड आहे. तर आपण वळूया आता आरबीसी पॅरामीटर्स आणि हिस्टोग्राम या भागाकडे. तुम्हाला सांगितलं तसं इथे आरबीसी हिस्टोग्राम दिसतोय. हा अत्यंत अरुंद आणि निमुळता होत जाणारा ग्राफ आहे. जर आरबीसीतल्या याच्यातल्या
5% जास्त आरबीसी ह्या मायक्रोसायटिक असल्या त्या पर्टिक्युलर एरियाच्या अलीकडे तुम्हाला दिसेल डॉटेड लाईन्स 2 दिसत असतील. डावीकडच्या डॉटेड लाईनच्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये जर 5% जास्त प्रमाणामध्ये आरबीसी असल्या तर तो मायक्रोसाइट्स आहेत, म्हणजे लहान आकाराच्या आरबीसी या जास्ती प्रमाणात आहेत, अशा प्रकारचा फ्लॅग तुम्हाला देतो. आणि जर 45% जास्त लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल्स या तुम्हाला उजव्या साईडच्या डॉटेड लाईनच्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये जर दिसून येत असतील किंवा मिळत असतील इन्स्ट्रुमेंटला, तर तो मॅक्रोसाइट म्हणून फ्लॅग हा तिथे दर्शवतो. आता ह्याच्यातच तुम्ही त्या ग्राफची ज्या लेव्हलला त्या डॉटेड लाईन्स कट करतायत ग्राफला, तिकडे जर रुंदी मोजली तर तुम्हाला साधारणतः RDW चा अंदाज तिथे येऊ शकतो. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो जर रुंद असला तर याचा अर्थ आरबीसी ज्या वेगवेगळ्या साईजच्या आहेत त्याचा विस्तार फार जास्ती प्रमाणात आहे, म्हणजे तुम्हाला एनआयसोसायटोसिस मिळण्याची शक्यता आहे. आणि हे पुढच्या भागात बघूया. ह्या स्लाइडमध्ये बघितलं तर सर्वात डावीकडचा जो वरचा चौकोन आहे हा नॉर्मल रेड ब्लड सेल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कशा लाल रक्तपेशी विखुरलेल्या आहेत तो ग्राफ दाखवतोय आपल्याला. आता आपण उजवीकडच्या सर्वात वरच्या ग्राफकडे वळूया. इथे बघितलं तर तुम्हाला सांगितलं तसं RDW, एक मिनिट हे बंद करता येतंय का मी बघतो. आरबीसी हिस्टोग्राम जो दिसतोय तिथे तुम्ही बघितलं तर हा मधला जो उंचवटा आहे ह्या ग्राफमध्ये आरबीसीचा जो सर्वात पीक आहे तो नॉर्मल लेव्हलला दिसतोय आणि म्हणून ह्याचा एमसीव्ही हा नॉर्मल आहे. पण हा जो रुंदी याची बेसला बघितली तर ह्याच्यामध्ये रुंदी जास्त आहे, नॉर्मल पेक्षा जास्त रुंदी दिसून येते आणि त्यामुळे तुम्हाला अनायसोसायटोसिस मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला हाय RDW दिसतोय. उजव्या साईडला 2 नंबरचा ग्राफ बघितला तर त्याच्यामध्ये वरच्या ग्राफची कंपेअर करा. हा ग्राफ डावीकडे सरकलेला दिसतोय आणि हा आता नॅरो पण झालेला आहे. सो याच्यामध्ये लो एमसीव्ही आणि लो RDW दिसतोय. आरबीसी हिस्टोग्राम इज शिफ्टेड टू द लेफ्ट. याचा अर्थ याच्यामध्ये मायक्रोसायटिक आरबीसीचं प्रमाण हे फार जास्त आहे. आणि सर्वात खालचा तुम्ही हिस्टोग्राम बघा, याच्यामध्ये एकाच्या ऐवजी 2-2 उंचवटे दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ 2 प्रकारच्या सेल्स याच्यामध्ये दिसत आहेत. यातल्या एमसीव्हीचा काही फारसा उपयोग नाहीये, कारण डावीकडचा उंचवटा आणि उजवीकडचा उंचवटा या दोन्हीचं ऍव्हरेज काढून तो आपल्याला एमसीव्ही देणार आहे. त्यामुळे नॉर्मल एमसीव्ही जरी असला तरी ते दाखवेल की 2 प्रकारच्या वेगवेगळ्या पॉप्युलेशन आरबीसीच्या तिथे आपल्याला दिसणार आहेत आणि त्याच्यामध्ये अनायसोसायटोसिस हा फार मोठा असणार. म्हणजे कदाचित मायक्रोसायटिक म्हणजे लहान आरबीसीज आणि नॉर्मल आरबीसीज किंवा मायक्रोसायटिक आरबीसीज आणि मॅक्रोसायटिक आरबीसीज या दोन्ही प्रकारच्या आरबीसीज आपल्याला या सॅम्पल मध्ये दिसणार आहेत. आता डावीकडचा सर्वात खालचा चौकोन बघितला तर तुम्हाला इथे परत डायमॉर्फिक असल्यासारखा लक्षात ग्राफ वाटतो, पण उजवीकडची LD संबोधलेली लाईन बघितली तर ती खरं पाहता आरबीसीचा तो लोअर कट ऑफ आहे, ज्याच्या खाली आरबीसीज बघितल्या जात नाही. मग आरबीसीज पेक्षा छोटी गोष्ट काय आहे तर ती प्लेटलेट आहे. त्यामुळे आपल्याला विचार करायला पाहिजे की याच्यामध्ये प्लेटलेटचं प्रमाण फार जास्ती आहेत का लाल रक्तपेशी फुटल्यामुळे म्हणजे आरबीसी फ्रॅगमेंटमुळे अशा प्रकारचं आपल्याला काहीतरी मिळतंय का प्लेटलेट मोठ्या मोठ्या आकाराच्या प्लेटलेट ज्याला आपण जायंट प्लेटलेट
प्रमाण ह्या सॅम्पल मध्ये आलेलं आहे का हे बघण्याची आवश्यकता या सॅम्पल मध्ये दिसून येते. आणि जे मी आता तुम्हाला सगळं सांगितलं त्याचंच हे टेबल आहे. तुम्ही पाहता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या सगळ्यामध्ये आपल्याला जेव्हा ती स्लाइड बघायची आहे, त्या स्लाइड बघण्यामध्ये या सगळ्याचा फार मोठा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आपण वळूया आता प्लेटलेट पॅरामीटर्स कडे. नॉर्मली तुम्हाला सांगितलं तसं प्लेटलेट हिस्टोग्राम हा एका बाजूला स्क्यूड असतो किंवा त्याचं जे टोक आहे, सर्वात उंचीचं टोक आहे, हे 2 ते 8 फेम्टोलिटरच्या दरम्यान असतं. आणि त्याचा जो शेपटीकडचा भाग आहे, उजवीकडचा भाग, जिथे ही टेकडी जी आहे, हा ग्राफ आहे, उतरत उतरत जातो, हा होरिबाच्या सेल काउंटर मध्ये त्यांच्यामध्ये याच्यात आणि आरबीसी मध्ये फरक करायला फ्लोटिंग थ्रेशोल्ड दिलेली आहे. म्हणजे काय, तर आरबीसीची टेकडी जिथे चालू होईल आणि प्लेटलेटची टेकडी आहे, ह्या दोन सेलच्या पॉप्युलेशनच्या मध्ये ते यंत्र, ते इन्स्ट्रुमेंट कुठे दरी आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये स्प्लिट आहे का हे बघायचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे तो कट ऑफ तिथे देतो. डावीकडच्या भागातल्या सेल्स या प्लेटलेट म्हणून मोजल्या जातात आणि उजवीकडच्या भागातल्या सेल्स, मगाशी तुम्हाला सांगितलं पहिल्या स्लाइडमध्ये त्याप्रमाणे, तो लाल रक्तपेशी म्हणून मोजल्या जातात. सो हे दाखवलेलं आहे. आणि हे जर नसेल तर ते अशा प्रकारची दरी, एकदम खोलगट भाग जिथे बेसलाईन पर्यंत प्लेटलेट उतरलेले आहेत, हे जर त्याला मिळालं नाही तर तो बाय डिफॉल्ट 25 फेम्टोलिटर म्हणजे 25 फेम्टोलिटरला कट ऑफ करतो आणि त्याच्या अलीकडच्या सेल्स ज्या आहेत या प्लेटलेट्स म्हणून मोजल्या जातात. काही सेल काउंटर मध्ये, उदाहरणार्थ कुल्टर सारखा सेल काउंटर एक कर्व फिट टेक्नॉलॉजी म्हणून वापरतो, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्येच एक त्यांनी कर्व फिट केलेला असतो आणि तो कर्व हा ज्या प्लेटलेटचं डिस्ट्रीब्युशन मिळालेलं आहे त्याच्यावरती ठेवण्यात येतो आणि जो स्टँडर्ड कर्व जिथे एंड होईल ती कट ऑफ म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्या पेशंटमध्ये जरी मॅक्रो प्लेटलेट्स किंवा लार्ज प्लेटलेट्स असल्या तरी सुद्धा त्याचं काउंटिंग अशा प्रकारच्या सेल काउंटरमध्ये होऊच शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं इथे आता तुम्हाला या उजव्या हाताच्या चौकोनामध्ये, ग्राफमध्ये तुम्हाला या दोन पॉप्युलेशन्स मध्ये थ्रेशोल्ड किंवा कट ऑफ झालेला इथे दिसून येईल. डावीकडच्या प्लेटलेट्स आहेत, उजवीकडे लगेचच कुठल्या तरी सेल्सचा किंवा पार्टिकलच्या काउंटिंग चालू झालेलं आहे आणि म्हणून त्या मायक्रोसाइट म्हणजे लहान आरबीसीज असण्याची शक्यता आहे, म्हणून तो फ्लॅग दिला MIC. आता इथे बघितलं तर ह्याला प्लेटलेटचा ग्राफ बेसलाईन पर्यंत पोहोचूच शकला नाहीये, तोपर्यंत पुढची पार्टिकल्सची मोजणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जिथे दरी पूर्णपणे बेसलाईनला पोचलेली आहे अशी जागा या थ्रेशोल्डला इथे मिळतच नाहीये, म्हणून त्यांनी 25 फेम्टोलिटरला कट ऑफ करून टाकला. MIC म्हणजे मायक्रोसाइट पॉप्युलेशन किंवा शिस्टोसाइट पॉप्युलेशन असण्याची शक्यता दर्शवली आणि त्याच्याबरोबर हा काउंट बरोबर नाही, याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, तुम्ही स्मिअर बघावा म्हणून स्टार पण त्याच्याबरोबर फ्लॅगिंग दिलेलं आहे. मगाशी मी सांगितलं तसंच SCH आणि स्टार इथे सुद्धा त्याला ती बेसलाईनला जाऊ शकत नाहीये, ती दरी किंवा त्याच्यामधला दोन पॉप्युलेशन मधला स्प्लिट दिसत नाहीये, जे कदाचित मॅक्रो प्लेटलेट्स किंवा लार्ज प्लेटलेटमुळे असू शकेल किंवा दोन प्लेटलेट एकत्र येऊन जे छोटे 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 एकदम मायक्रोस्कोपिक प्लेटलेट ऍग्रिगेशन, आपल्याला प्लेटलेटचे छोटे छोटे क्लम्स दिसू शकतात स्मिअर मध्ये, अशामुळे सुद्धा हे मिळू शकतं. किंवा रेड ब्लड सेल्स फुटलेले असल्यामुळे त्याचे बारीक बारीक, म्हणजे त्या असं धरून चाला की त्या एखाद्या फुग्याप्रमाणे असतात, फुगा फुटला की त्याचे
छोटे छोटे असंख्य तुकडे होऊ शकतात आणि त्यातला कुठला तुकडा हा प्लेटलेटच्या रेंजमध्ये जाणारा असू शकेल हे आपण सांगू शकत नाही. त्या फुटलेल्या गोष्टीला शिस्टोसाइट असं म्हटलं जातं. तर तो फ्लॅग दिलेला आहे. आणि सर्वात शेवटचा बघायला गेला तर स्मॉल सेल SCL प्लेटलेटच्या ग्राफच्या युजली प्लेटलेटचा ग्राफ हा 2 फेम्टोलिटर पर्यंत पासून चालू होतो आणि हा तुम्हाला इथे ग्राफ मध्ये सुरुवातीच्या 0 ते 2 मध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स मिळत नाही. आवाज हॅलो हॅलो जरा आवाज बघणार का? कोणाचा तरी येतोय, ऑडिओ बंद करा. 0 ते 2 फेम्टोलिटर मध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स तुम्हाला नॉर्मली दिसत नाही. अशा भागामध्ये जर तुम्हाला काहीतरी ग्राफ चालू होताना दिसला, कर्व चालू होताना दिसला, तर साहजिकच काळजीची गोष्ट आहे. कारण ब्लड मध्ये सर्वात छोटी रिलेव्हंट सेल ही प्लेटलेट आहे. सर्वात छोटी WBC, त्याच्यानंतर RBC आणि सर्वात छोट्या प्लेटलेट. प्लेटलेट पेक्षा कमी असं नॉर्मल ब्लड मध्ये तुम्हाला काही मिळत नाही. म्हणून या सगळ्या प्रकारच्या ॲबनॉर्मल कर्व मध्ये तुम्हाला स्लाइड बघण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं अशा प्रकारचं प्लेटलेट पेक्षा छोटं काय असू शकतं? तर फुटलेल्या सेल्सचे फ्रॅगमेंट असू शकतात किंवा बॅक्टेरिया जरी फार मोठ्या प्रमाणावरती त्या सॅम्पलमध्ये ग्रो झालेले असले तरी दिसू शकतात. रिएजंट कंटॅमिनेट झालेला असू शकतो. अत्यंत बारीक प्रमाणात त्याच्यात पावडर जर निर्माण झालेली असेल तर होऊ शकतं. तर हे नक्की काय आहे हे स्लाइड बघून ठरवणं हे उपयोगाचं पडतं. सो हा नॉर्मल हिस्टोग्राम आहे प्लेटलेटचा. तुम्हाला सांगितलं तसं 2 ते 8 फेम्टोलिटर मध्ये या हिस्टोग्रामचा पीक, या कर्वचा पीक दिसतो आणि साधारणतः 2 ते 25 किंवा 2 ते 30 फेम्टोलिटर पर्यंत या ग्राफची रेंज असते. ही ॲबनॉर्मॅलिटी दिसून येते. तो ग्राफ बेस लाईनला काही पोचू शकत नाहीये आणि त्या केसमध्ये मी तुम्हाला आधी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या ह्या टेबलमध्ये दिसून येतात. ज्या योगी तुम्ही फ्रॅगमेंटेड RBC आहेत का, मायक्रोसाइट्स आहेत का, ह्याचा विचार, प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत का, ह्याचा विचार तुम्ही त्या स्मिअरकडे बघायच्या आधी करून मग स्मिअर बघू शकता. प्लेटलेटचे पुढचे पॅरामीटर बघायला गेलात तर नॉर्मल प्लेटलेट या 2 ते 4 मायक्रॉन डायमीटरच्या असतात. 4 ते 7 मायक्रॉन डायमीटर, फेम्टोलिटर नाही. मी ग्राफ जो असतो तो फेम्टोलिटर मध्ये असतो एक्स ऍक्सिस मध्ये. मी म्हणतोय तो डायमीटर हा जर 4 मायक्रॉन ते 7 मायक्रॉन असतील तर युजली याला लार्ज प्लेटलेट म्हटलं जातं. आणि 7 मायक्रॉन पेक्षा जास्त जर असेल तर त्याला जायंट प्लेटलेट असं म्हटलं जातं. आता विचार करा की 2-2, 3-3 प्लेटलेट्स या एकत्र आल्या तर 2-2-2 असे मिळून 6 मायक्रॉन होऊ शकतात की नाही? काय गंमत अशी आहे की जेव्हा लायसर वापरला जातो त्या लायसरनी प्लेटलेटचं कधी विघटन होत नाही, लायसिस होत नाही. ह्या प्लेटलेट तशाच राहतात आणि म्हणून ते त्याचे जे क्लम्प्स आहेत किंवा प्लेटलेट ॲग्रिगेट्स आहेत ते सुद्धा तसेच्या तसे दिसू शकतात. हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. तसंच RBC जर पूर्णपणे फुटल्या गेले, लाईज झालेल्या नसेल, त्याचं विघटन झालेलं नसेल तर तुम्हाला त्या फ्रॅगमेंटेड RBC सुद्धा इथे येऊ शकतात. किंवा अत्यंत सिव्हिअर ॲनिमिया आहे, हिमोग्लोबिन अगदी 4-5 अशा प्रकारचं आहे, त्या ह्याच्यामध्ये सिव्हिअर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये आपल्याला मायक्रो एरिथ्रोसाइट्स मिळू शकतात. आणि म्हणून याच्यासाठी कर्वकडे बघणं आणि ह्या आणखीन उरलेल्या पॅरामीटर्सचा उपयोग करणं हेही आपल्या हातात असतं. जिथे लार्ज सेल काउंट PLCC जे 12 फेम्टोलिटर पेक्षाच्या ज्या जास्ती आहेत
काल मी तुम्हाला सांगितलं होतं IPFचं कोरिलेशन हे या PLCCशी रादर PLCRशी कुठेतरी होऊ शकतं, कारण IPF हे जसं पर्सेंटेज दाखवतं संपूर्ण प्लेटलेट पॉप्युलेशन मध्ये, तसंच PLCR हे सुद्धा एक प्रकारचं पर्सेंटेज दाखवणारं PLCC डिवायडेड बाय प्लेटलेट काउंट अशी गोष्ट आहे. पण ह्याकरता महत्वाची गोष्ट की मायक्रोसाइट्स त्याच्यात असल्या तर मात्र या PLCR वरती आपल्याला फारसा विश्वास ठेवता येणार नाही. आता जाऊया WBC पॅरामीटर्स आणि हिस्टोग्राम कडे. इथे मी महत्वाची गोष्ट लिहिलंय की आता हा जो WBC हिस्टोग्राम आहे, तुम्हाला सांगितलं 50 ते 100 हे स्मॉल सेल्स साठी किंवा लिम्फोसाइट साठी बघितलं जातं. 100 ते 150 हे साधारणतः मिक्स्ड किंवा मोनोसाइट साठी वापरण्यात येणारी गोष्ट तो रिजन आहे. आणि 150 पासून पुढचा जो भाग आहे तो मात्र 150 ते 400 फेम्टोलिटर याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट बघितली जातात. पण एक लक्षात ठेवा, जर डायल्युएंटचं टेम्परेचर बरोबर नसेल तर हा सगळा ग्राफ आहे तो थोडा शिफ्ट होऊ शकतो. आणि हे याच्यामध्ये, कारण याच्यातल्या ज्या थ्रेशोल्ड्स आहेत ह्या काही सेल काउंटर मध्ये फिक्स असतात, काही सेल काउंटर मध्ये या फ्लोटिंग असतात. जिथे फ्लोटिंग असतील तर त्या सेल काउंटरचा रिपोर्ट तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मॅच होणारा मिळेल तुम्हाला. पण ज्याच्या फिक्स्ड आहेत त्याच्यामध्ये मात्र सेल काउंट चुकीचे, WBC सेल काउंट हे आपल्याला चुकीचे मिळण्याची शक्यता असते. सो कुठल्या प्रकारचे अलार्म्स, फ्लॅग्स हे आपल्याला दिसून येतात हे बघूया. मी तुम्हाला सांगितलं तसं इथे दिसतंय 50 ते 100 मध्ये ज्या येतात त्या लिम्फोसाइट म्हणून मोजल्या जातात. 100 ते 150 फेम्टोलिटर मध्ये मोनोसाइट मोजल्या जातात आणि 150 पासून 400 पर्यंत ग्रॅन्युलोसाइट मोजल्या जातात. आता मला सांगा की लिम्फोसाइट पेक्षा सुद्धा छोटी गोष्ट ही तुम्हाला काय मिळू शकते, जी इथे ग्रीन कलर मध्ये त्यांनी तो कॉलम दाखवलेला आहे, ज्याला त्यांनी L1 फ्लॅग दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये न्यूक्लिएटेड आरबीसी, लक्षात घ्या, न्यूक्लिएटेड आरबीसी नॉर्मोब्लास्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं. त्यामुळे श्रिंकेज जरी झालं तरी सुद्धा NRBC तिथे दिसू शकतात. याच्यामध्ये मलेरियल पॅरासाइट येऊ शकतात, कारण लायसिस रेझिस्टन्स आरबीसीजना मलेरियल पॅरासाइटमुळे येतो. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं छोटे छोटे जर प्लेटलेट क्लम्प झालेले असतील, बऱ्याच वेळेला करताना थोडी खेचाखेच झालेली असली, तर तुम्हाला तिथे छोटे छोटे मायक्रो ॲग्रिगेशन, EDTA इंड्युस्ड ॲग्रिगेशन असू शकतं, ज्याच्यामुळे ते पार्टिकलच आहे ना, त्यामुळे लिम्फोसाइट पेक्षा सुद्धा छोटं पार्टिकल म्हणून ते मोजलं जाऊ शकतं. होरिवाच्या सेल काउंटर मध्ये, मायक्रॉस मध्ये ते L1 रिजन, L1 या एका फ्लॅगनीच दर्शवलं जातं. M2 लिम्फोब्लास्ट असतील, मोनोसाइटॉसिस असेल, अटिपिकल किंवा रिॲक्टिव्ह लिम्फोसाइट्स असतील, तर तुम्हाला साधारणतः या रेड रिजन मध्ये तुम्हाला त्याचं एलिव्हेशन झालेलं, तिथे टेकडी आलेली दिसू शकते. G1 इओझिनोफिल्स, तुम्ही बघितलं तर इओझिनोफिल्स मध्ये स्पेक्टॅकल शेप्ड न्यूक्लियस म्हणजे बायलोब न्यूक्लियस असतं. ज्या वेळेला लाईसची ऍक्शन होते त्यावेळेला त्याचा साईज हा न्यूट्रोफिल पेक्षा सुद्धा कमी येतो. आणि त्याच्यामुळे त्याचा जो साईज आहे हा 150 ते 200 ह्या रेंजमध्ये तुम्हाला पिकअप करता येऊ शकतो. रादर 170 ते 200 या फेम्टोलिटरच्या रेंजमध्ये तुम्हाला एखादी छोटीशी टेकडी दिसू शकते. ह्या रिजन मधल्या सेल काउंट हा ठराविक टोटल WBC काउंट पेक्षा जास्त झाला असला म्हणजे सिग्निफिकंट नंबर ऑफ सेल्स या त्या रिजन मध्ये दिसत असल्या तर तो G1 म्हणून फ्लॅग देतो, जो इओझिनोफिलिया, मायलोसाइट टाकू शकतो. तसंच G2 रिजन, आता इथे तुम्ही ही टेकडी बघितली
तर साधारणतः 250 ते 300च्या दरम्यान याचं सर्वात मोठा पीक जातो. हा जर लेफ्ट साइडला झुकायला लागला, ज्या वेळेला आपल्या ल्युकोसायटोसिस असतं त्यावेळेला बँडफॉर्म्स तयार होतात. परत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बँडफॉर्म मध्ये लोब नसतात, नुसताच बार एस शेप किंवा अशा प्रकारचं असतात, म्हणजे त्या सेल्स छोट्या येतात आणि म्हणून त्या हा जो असतो हा लेफ्ट शिफ्ट दर्शवायला लागतो. G3 मेटामायलोसाइट, लार्ज इमॅच्युअर सेल काल विचारलं होतं. ह्या मोठ्या सेल्स असतात. जेव्हा इमॅच्युअर सेल असते त्यावेळेला ती सर्वात मोठी सेल असते, त्याच्यामध्ये कमी प्रमाणात ग्रॅन्युल्स असतात, पण त्याचा न्यूक्लियस साईज मोठा असतो. त्यामुळे त्या सर्वात उजवीकडच्या कॉर्नरमध्ये म्हणजे 300, 350, 400 ह्या रिजन मध्ये या सगळ्या सेल्स पडतात आणि त्यांचं प्रमाण हे जास्ती वाढायला लागलं, जे काही कट ऑफ लावलेला असतो त्या इन्स्ट्रुमेंटनी त्याच्यापेक्षा वाढायला लागलं, तर तुम्हाला होरिवाच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये अशा प्रकारे G3 म्हणून फ्लॅग येतो. वेगवेगळ्या कंपनीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये याला वेगवेगळी नावं दिलेली असतील, याच्याकरता मॅन्युअल वाचण्याची गरज आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर ग्राफकडे बघू शकलात, नॉर्मल काय आहे हे तुम्हाला कळलेलं असलं तर ॲबनॉर्मल काय आहे, विचित्र काय आहे हे पटकन तुम्हाला या ग्राफ मध्ये बघून समजू शकतं. हा नॉर्मल आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं तसं WBCच्या अलीकडे एक तुम्हाला छोटीशी टेकडी दिसते, ती जी दिसायला नको. आणि हे जे मी आता सगळं सांगितलं त्यातली हे टेबल केलेलं आहे, याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. सांगू शकता का आवश्यकतेपेक्षा जास्त लिम्फोसाइट्स आहेत, लिम्फोसायटोसिस दिसणार आहे. आवश्यकतेपेक्षा नॉर्मल, आवश्यकतापेक्षा म्हणत नाही, नॉर्मल पेक्षा जास्त हाईट तुम्हाला ग्रॅन्युलोसाइट रिजन मध्ये दिसते. त्यामुळे ल्युकोसायटोसिस WBC पुष्कळ वाढलेले आहेत. बघितलं तर इथे तो पीक सुद्धा हल्लेला आहे, 200 पेक्षा खाली आलेला आहे. ग्रॅन्युलोसाइट पीक आहे, बँडफॉर्म्स वाढलेले असण्याची शक्यता आहे. सो ही रिॲक्शन बॉडीची आहे इन्फेक्शन मध्ये. आणि तसंच बघितलं तर 100च्या आसपास तुम्हाला वाढलेला दिसतोय, फार मोठा पीक आलेला दिसतोय, तो मोनोसाइटमुळे असण्याची शक्यता आहे. सो हे इंटरप्रिटेशन WBC हिस्टोग्रामचं झालं, जे परत मी टेबल मध्ये मांडलेलं आहे. आता साधारणतः 3 पार्ट डिफरन्शियल मध्ये 6 तासापर्यंतचं सॅम्पल हे चांगल्या पद्धतीने मोजलं जाऊ शकतं. 6 तासाच्या पुढचं जेव्हा असतं त्यावेळेला त्याची ॲक्युरसी कमी होते. त्या सेल्स या डिजनरेट व्हायला लागतात, त्यांची मेम्ब्रेन ऑलरेडी परफोरेट झालेली असतात, त्यातल्या सेल्सचं विघटन सुरुवात झालेली असते आणि म्हणून अशा प्रकारच्या सॅम्पलमध्ये तुम्हाला उजव्या साईडला दिसतोय तशा प्रकारचा ग्राफ, विचित्र ग्राफ हा दिसू शकतो. आणि म्हणून शक्यतो 6 तासाच्या आतलीच सॅम्पल या 3 पार्ट डिफरन्शियल मध्ये प्रोसेस करावीत. आपण आता 5 पार्ट डिफरन्शियल अनालायझर कडे वळूया. काल तुम्हाला सांगितलं तसं उजव्या साईडला व्हॉल्यूम आहे, सेलचा जो साईज आहे तो वाढत एक्स ऍक्सिस वरती वाढत गेलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती ऍब्झॉर्बन्स वाढलेला आहे. म्हणजे त्याच्यामधले ग्रॅन्युल्स असण्याची शक्यता किंवा न्यूक्लियस मोठं असण्याची शक्यता, त्याचं मोजमाप हे त्या ऍब्झॉर्बन्सला वाय ऍक्सिस मध्ये प्लॉट केलेलं आहे. सर्वात छोट्या सेल ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स वगैरे काही नाही ते क्लस्टर लिम्फोसिटिक क्लस्टर आहे. मीडियम साईज आहे पण तरी सुद्धा ग्रॅन्युल्स फारसे नाहीत, त्यामुळे ऍब्झॉर्बन्स फारसा नाही, मीडियम साईजचा आहे मोनोसाइट क्लस्टर.
न्यूट्रोफिल क्लस्टर जिथे परत मीडियम साईज व्हॉल्यूम आणि मीडियम साईज ग्रॅन्युल्स तुम्हाला मिळतील. आणि इओझिनोफिलिक क्लस्टर, बेझोफिल्स या मध्ये कुठेतरी दिसतात. ज्या पेंट्रा सिरीज मध्ये वेगळ्या बेझोफिल म्हणून मोजल्या सुद्धा जातात. उजव्या साईडचा अख्खा पट्टा हा लार्ज इमॅच्युअर सेल साठी दिलेला आहे. लिम्फोसाइट आणि मोनोसाइट याच्या मधली जागा खालच्या बाजूला ही अटिपिकल लिम्फोसाइटनी ऑक्युपाय केलेली आहे. याच्यामध्ये बघितलं तर माणसातलं वैविध्य म्हणजे वेगवेगळ्या सेल्स, प्रत्येक माणसागणिक सेलचा साईज आणि हे सुद्धा बदलत असतं. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट प्रमाणे सुद्धा ते थोडंफार इकडे तिकडे बदलत असतं. डायल्युएंट आणि रिएजंट आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये दरवेळेला कॅलिब्रेशन करतो ना, रिएजंट बदललेला असला, लॉट नंबर बदललेला असला की या सगळ्याचा विचार करून हे विविध जे रिजन्स आहेत ते डिमार्केट करायला या ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आता होरिबामध्ये तुम्हाला दिसेल रेड या मुव्हिंग थ्रेशोल्ड्स आहेत. मगाशी तुम्हाला मी प्लेटलेटच्या बाबतीत सुद्धा दाखवलं की मुव्हिंग थ्रेशोल्ड्स कशा आहेत. ह्या रेड थ्रेशोल्ड जशा वर्क होतील त्याप्रमाणे ब्लू थ्रेशोल्ड सुद्धा मूव्ह होत असतात. पण ब्लॅक थ्रेशोल्ड ज्या असतात त्या फिक्स असतात. थ्रेशोल्ड म्हणजे काय, आपल्या जमिनीची आपण हद्द तयार करतो तसं त्या हद्दी ह्या मॅट्रिक्स मध्ये दाखवलेला आहे. या हद्दीच्या आतमध्ये ज्या सेल्स असतील त्या पद्धतीने ते लिम्फोसाइट आहे, न्यूट्रोफिल आहे, मोनोसाइट आहे म्हणून त्या मोजल्या जात असतात. ही त्याची सेन्सिटिव्हिटी कट ऑफ मध्ये कशी भरता येईल. प्रत्येक सेल काउंटरला ह्या अशा प्रकारचं काहीतरी युटिलिटी दिलेली असते आणि ही आपापल्या सेल काउंटर मध्ये काय आहे ही बघून घेण्यामध्ये हे फार चांगलं असतं. म्हणजे मी तुम्हाला जे 3 पार्ट डिफरन्शियलचं WBC हिस्टोग्राम मूव्ह कसा होतो हे दाखवलं किंवा त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल पॉप्युलेशन कशा दिसतात आणि त्याचं फ्लॅगिंग कसं दाखवलं जाऊ शकतं हे याची कल्पना दिली. तशीच 5 पार्ट डिफरन्शियल मध्ये हीच गोष्ट तुम्ही एक्स्ट्रापोलेट करू शकता. आणि तेच हे तुम्ही बघितलं तर लिम्फोसाइट इंटरफिरन्स दिसतोय इथे. ॲबनॉर्मल न्यूट्रोफिल आणि लिम्फोसिट साइट मधलं डिफरन्सिएशन जर तिथे सुद्धा तुम्हाला सेल्स दिसायला लागल्या तर त्याचा अर्थ काय घ्यावा हे तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला इथे सगळं दिसून येईल. आणि हे तुम्हाला मॅन्युअल्स मध्ये प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या मॅन्युअल्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या बघता येतील. पण ही अशी काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे, ही काय आहे, हे वेगळं आहे, हे जर वेगळं पण तुम्हाला शोधून काढता आलं आणि त्याचं कोरिलेशन तुमच्या इन्स्ट्रुमेंटनी जनरेट केलेल्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला करता आलं तर त्याचा फार मोठा फायदा तुम्हाला अंदाज बांधायला होऊ शकतो आणि तुमचा रिपोर्ट जास्तीत जास्त अचूक हा असा तयार होऊ शकतो. आपण आता केसेस बघूया. नेहमीप्रमाणे तुम्ही बघाल तर मी फक्त डावीकडे लोकांचं लक्ष दिलं जातं. WBC 8900 आहे, हिमोग्लोबिन 15.1 आहे, 43.5 आहे. पहिल्यांदा काय सांगितलं मी, MCHC बघायचं. MCHC 34.7 आहे म्हणजे नॉर्मल रेंज मध्ये आहे. मग त्याच्या RBC लिनिएज बघायचं. इथे RBC ग्राफ कसा दिसतोय, नॉर्मल दिसतोय. प्लेटलेट ग्राफ कसा दिसतोय, त्याचाही कट ऑफ पूर्ण नॉर्मल आहे. ग्राफ पूर्णपणे खाली बेसलाईनला येतोय. बेझोफिल मध्ये सुद्धा बघितलं तर डावीकडे मेजर सेल पॉप्युलेशन दिसते. फारसं काही तुम्हाला उजव्या साईडच्या बेझोफिलच्या भागामध्ये क्षेत्रामध्ये काही दिसत नाहीत. आणि त्याचप्रमाणे बेझोफिलचा काउंट सुद्धा दिलाय, हा 0.9 आहे.
क्लस्टर्स जे 5 पार्ट डिफरन्शियल मध्ये एलेमिनी क्लस्टर्स जे आहेत त्या सेलचे क्लस्टर सुद्धा एकदम टाईट दिसत आहेत. सो इसेन्शियली हा नॉर्मल ग्राफ आहे. सो हे नॉर्मल सॅम्पल आहे, याचं परत स्मिअर करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. मी जे सुरुवातीला म्हटलं हे गाढव काम तुम्ही वाचवू शकता की ह्या स्लाइडमध्ये ही स्लाइड बघण्याची आवश्यकता नाहीये, हा रिपोर्ट असाच्या असा जाऊ शकतो. ही दुसरी केस आहे. तुम्ही बघितलं तर प्लेटलेट 69,000 आहेत. मी प्लेटलेट ग्राफ बघितला तर तुम्हाला थोडीशी ऍक्टिव्हिटी दिसतेय. तिथे वर खाली तो उतारणीला आहे प्लेटलेट ग्राफ, पण वर खाली छोट्या मोठ्या पर्वताच्या बाजूला छोट्या टेकड्या दिसून येत आहेत. आणि म्हणून इथे तुम्ही लिम्फोसाइट क्लस्टर जे एलेमेनी मध्ये आहे त्याच्या डावीकडे बघितलं तर तिथे सुद्धा तुम्हाला सेल स्कॅटर स्पॉट्स दिसत आहेत जे सिग्निफिकंट आहेत. सो हे प्लेटलेट ऍग्रिगेशन मुळे असू शकतं किंवा जायंट प्लेटलेट्स या केसेसमध्ये असणे, लार्ज प्लेटलेट्स पुष्कळ प्रमाणात असल्यामुळे सुद्धा असू शकतं. आणि जर स्मिअर तुम्ही बघितलात तर त्याप्रमाणे तुम्हाला दिसून येईल. इथे अजून एक गोष्ट आहे, बेझोफिल मध्ये तुम्ही बघितलं बेझोफिलच्या ग्राफमध्ये तर बेझोफिलचा ग्राफ सुद्धा जो उतरणीला लागलेला आहे तो त्या थ्रेशहोल्ड पर्यंत जाऊन जस्ट शॉर्ट थांबलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं की प्लेटलेट्स जर प्रॉमिनंट असल्या तर तसं इथे काही आहे का हे बघायची आवश्यकता इथे निर्माण झालेली आहे. हे कदाचित अटिपिकल लिम्फोसाइट्स थोड्याशा वाढलेल्या असल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून त्या डिफरन्शियल काउंटला तुम्ही बघितलं तर सगळीकडे उद्गारवाचक चिन्ह त्याने दिलेली आहेत. त्यामुळे डिफरन्शियल काउंट तुम्ही थोडासा बघावा आणि तो स्मिअर मधनं कन्फर्म करावा असं तुम्हाला हा रिपोर्ट दर्शवतोय. आता इथे बघितलं तर प्लेटलेट काउंट 16,000 आहे, पण एलेमेनी ग्राफ बघितला तर तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पुष्कळ लिम्फोसाइटच्या अलीकडे कुठे काय स्कॅटर दिसतोय असं काही नाहीये. इथे तुम्हाला प्लेटलेट ग्राफ बघितला तर तिथे छोट्या अशा टेकड्या उजव्या हाताला तुम्हाला दिसून येतील किंवा छोटे हम्स. तर स्लाइड बघताना इथे तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा अंदाज येऊ शकतो की या मॅक्रो प्लेटलेट्स आहेत का ज्याच्यामुळे थोडा तिथे एलिव्हेशन तयार झालेलं आहे. ही केस थ्रॉम्बोसाइटोपिनियाची होती. ही कुठल्या तरी व्हायरल फीवर मध्ये झालेली असण्याची शक्यता आहे. मोनोसाइट 11.1% आहेत ज्या वाढलेल्या आहेत आणि मोनोसायटोसिस हे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन मध्ये बऱ्यापैकी मिळू शकतं. इथे काय दिसतंय 52.7% इओझिनोफिल. WBC स्कॅटर मध्ये तुम्ही इओझिनोफिलच्या एरिया मधला स्कॅटर बघितलात तर हा दाट त्या सेल्स सगळ्या इतक्या पॉइंट्स एकत्र जमा झालेत की ते दाट आहेत आणि तो क्लस्टरही फार मोठ्या प्रमाणावरती दिसतोय जे कोरिलेट होतंय इओझिनोफिल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट याच्यात काय आहे की याच्यात कुठेही थ्रेशोल्ड फारशा हल्लेल्या नाहीयेत. कारण असं होऊ शकतं की कधी न्यूट्रोफिल मध्ये एवढे टॉक्सिक ग्रॅन्युलेशन मोठे तयार होतात की ते इओझिनोफिल म्हणून गणले जाऊ शकतात आणि इओझिनोफिल मध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो आणि बऱ्याच वेळेला ती थ्रेशोल्ड हल्लेली असते. त्यामुळे हे 52.7 हे खरंच तेवढं आहे की नाही हे तुम्हाला इथे या स्कॅटरग्राम मध्ये बघून त्याचा क्लस्टर हा न्यूट्रोफिल पेक्षा वेगळा आहे का हे बघून तुम्ही ठरवू शकता. ही मार्क्ड इओझिनोफिलियाची केस आहे. ऑब्व्हियसली इथे दिसतंय मोनोसायटोसिस आहे. त्याचप्रमाणे क्लस्टर मध्ये मोनोसाइट रिजन मध्ये बऱ्यापैकी जास्त सेल किंवा पार्टिकल्स चे पॉइंट्स तुम्हाला दिसून येत आहेत.
काल मी तुम्हाला सांगत होतो की अटिपिकल लिम्फोसाइट ह्या सुद्धा बेझोलाइजला रेझिस्ट करणाऱ्या असू शकतात. आणि तसं इथे तुम्ही बघितलं तर बेझोफिलचा जो स्कॅटरग्राम आहे तो कट ऑफच्या नंतर सुद्धा कंटिन्युअसली तुम्हाला सेल्स त्या कर्व मध्ये दिसतायत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर उजव्या साईडला एलेमेनी ग्राफ मध्ये बघितलं तर एक चंद्रकोरी सारखी लिम्फोसाइट, अटिपिकल लिम्फोसाइट आणि मोनोसाइट या तिन्ही रिजन मध्ये एक चंद्रकोरी सारखी किंवा होडी सारखी प्रतिमा निर्माण झालेली दिसते. WBC काउंट 22,700 जरी झालेला असला तरी यात मोठ्या प्रमाणावरती अटिपिकल लिम्फोसाइट्स आहेत. व्हायरल इन्फेक्शन आहे का, डेंगी आहे का हे बघण्याची बऱ्याच वेळेला डेंगीमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला एटिपिकल लिम्फोसाइट दिसून येतात. पण फक्त डेंगीच नाही तर इतर व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा अशा प्रकारची तुम्हाला गोष्ट दिसू शकते. आता यामध्ये बघितलं तर मगाशी मी सांगितलं होतं तशाच प्रकारे लिम्फोसाइट, अटिपिकल लिम्फोसाइट आणि मोनोसाइट याच्यामध्ये फार मोठ्या WBCचा स्प्रेड दिसून येतो. पण आता ह्या क्लस्टरचं कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर लिम्फोसाइटचा क्लस्टर हा अजून थोडा उजव्या साईडला सरकलेला आहे आणि तो LICच्या दिशेने तो वाढत गेलेला आहे. त्या पार्टिकल्स किंवा सेल्सचा स्प्रेड जो आहे तो तिथे वाढत गेलेला आहे. ही केस होती ही अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया त्याची होती. याच्यामध्ये जास्त लिम्फोब्लास्ट आहेत. मी तुम्हाला सांगितलं तसं इमॅच्युअर लिम्फोसाइट सुद्धा त्यांचा साईज मोठा होतो. त्यामुळे एक्स ऍक्सिस वरती लिम्फोसिटिक क्लस्टर नॉर्मली ज्या जागी मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा उजवीकडे ते सरकलेलं दिसतं आणि जास्तीत जास्त सेल्स या LIC लार्ज इमॅच्युअर सेल एरियाकडे स्प्रेड झालेल्या तुम्हाला इथे दिसून येतील. आता इथे पण तसंच दिसतंय पण बघितलं तर इथे गंधाचा टिळा आडवा लावल्यासारखा दिसतोय तुम्हाला. म्हणजे जास्ती लिम्फोसाइट क्लस्टर लिम्फोसिटिक रिजन मध्ये जास्ती सेल्स या छोट्या साईजच्या आहेत आणि त्या पुढे पुढे हळूहळू आणि कमी कमी या लार्ज इमॅच्युअर सेल साईडला जाताना दिसतात. ही केस क्रॉनिक लिम्फोसिटिक ल्युकेमियाची आहे. क्रॉनिक लिम्फोसिटिक ल्युकेमियामध्ये बऱ्याच सेल्स ज्या असतात ते जास्त पर्सेंटेज मध्ये नॉर्मल सेल्स दिसणाऱ्या नॉर्मल लुकिंग सेल्स असतात. तुम्ही बघितलं तर WBC काउंट 96,000 वाढलेला आहे पण त्यांनी लिम्फोसिटिक काउंट बरोबर दिलेला आहे 81.1%. त्याच्याच बरोबर एटिपिकल लिम्फोसाइट आणि LIC पण दिलेले आहेत आणि त्यामुळे गंधाचा ठसा हा लेफ्ट साइडला जास्ती घनदाट आहे आणि तो पुढे कमी 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 होत गेलेला आहे. आता ह्या केसमध्ये बघितलं तर 46,000 WBC काउंट आहे पण बघितलं तर ग्रॅन्युलोसाइट रिजन, न्यूट्रोफिल रिजन मध्ये आणि मोनोसाइट रिजन मध्ये काही फरकच राहिलेला नाही. ते क्लस्टर्स दोन वेगवेगळे दिसतच नाहीये. तो अख्खाच्या अख्खा एक क्लस्टर तयार झालाय. लार्ज इमॅच्युअर सेल्स कडे बऱ्यापैकी सेल्स गेलेले आहेत. बेझोफिल्स इथे सिग्निफिकंट प्रमाणात आहेत. मी तुम्हाला सांगितलं तसं बेझोफिल्स नसून बऱ्याच वेळेला या लार्ज इमॅच्युअर किंवा ब्लास्ट सेल्स आहेत ज्या रेझिस्टंट बेझोलाइजला रेझिस्टन्स देणाऱ्या असल्यामुळे त्या बेझोलाइज म्हणून काउंट झालेल्या आहेत. आणि बघितलं तर मायलोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणजे मायलॉइड सिरीज मधला ल्युकेमिया आहे. काल कोणीतरी प्रश्न विचारला होता त्यावेळेला मी म्हटलं की ग्रॅन्युल्स कमी असतात पण न्यूक्लियस मोठं असतं, लार्ज असतं मायलॉइड सिरीजचं, कारण सुरुवातीला त्याचं सेगमेंटेशन अजिबात झालेलं नसतं आणि त्यामुळे मायलोब्लास्ट, प्रोमायलोसाइट, मायलोसाइट, मेटामायलोसाइट
हे सगळ्या मोनोसाइट प्रमाणे दिसणाऱ्या मोठ्या सेल्स, लार्ज न्यूक्लियस पण ग्रॅन्युल्स कमी. आणि इथे बघितलं तर त्याप्रमाणे थ्रेशोल्ड ही खाली आलेली आहे न्यूट्रोफिल रिजनची, ही अर्ध्यापेक्षा खाली आली आहे कारण ते क्लस्टर पूर्ण उजव्या साईडला झुकलेलं आहे. परत इथे 35,000चा WBC काउंट आहे. बऱ्यापैकी न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट पॉप्युलेशन एकत्र झालेली आहे, पण मेनली ती आहे ती न्यूट्रोफिलिक रिजन मध्ये उजव्या साईडला स्प्रेड झालेली दिसते. हा क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाची केस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ब्लास्ट मायलोब्लास्ट न दिसता मोर मॅच्युअर फॉर्म्स, मायलोसाइट, मेटामायलोसाइट, बँड फॉर्म्स हे दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे ह्या रिजन मध्ये इव्हन बँड फॉर्म्स बघायला पाहिजेत आपल्याला स्मिअर मध्ये, हे आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे. ही केस आहे, ही क्रॉनिक मायलोमोनोसायटिक ल्युकेमियाची आहे. मोनोसाइट सिरीज फक्त तुम्हाला इथे वाढलेली दिसते, ती आडवी झालेली आहे आणि लार्ज इमॅच्युअर सेल्स कडे जाणारी आहे. हा आता सर्वात शेवटचा एक हे आहे, स्लाइड आहे, ही मुद्दामून मी इथे ठेवले. 52 वर्षाचा माझा एक मित्र पावसाळ्यात नंतरच्या सीझन मध्ये एका लॅब मध्ये टेस्टिंग करायला गेला. तिथे 3 पार्ट डिफरन्शियल काउंटर होता. इथे त्याच्या ब्लड मध्ये बघितलं तर 6,600 WBC दिसतील. RBC त्याच्या 2.66 मिलियन एवढ्या होत्या. 8 ग्रॅम हिमोग्लोबिन होतं. 32,000 काउंट होता आणि तो ताप येऊन गेल्याचं पुष्कळ सांगत होता. रिपोर्ट फारसा विचार न करता दिला गेला, कारण ह्याच्यात तुम्हाला वेगळं काय दिसतंय. जर नीट लक्ष देऊन बघितलं तर जो वरचा ग्राफ आहे, जो WBC दर्शवतो, तो 100 ते 50 ते 100 या रेंज मध्ये लिम्फोसाइटचा जो पीक दाखवतोय, त्याच्यापेक्षा केवढ्या तरी जास्त प्रमाणात सेल्स दाखवतोय, 100 ते 150 मध्ये. आता मोनोसाइट इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढल्यानंतर स्मिअर बघण्याची खरोखर आवश्यकता होती. आणि बरोबर 8 दिवसानंतर त्याच माणसाचं जेव्हा आम्ही परत त्याच लॅबोरेटरीनी तपासणी केली, त्यावेळेला लक्षात आलं 49,000पर्यंत WBC काउंट वाढलेला होता. ही केस होती, मी तुम्हाला सांगितलं तसं ॲक्यूट ल्युकेमियाची केस होती. आणि बघितलं तर इथे फ्लॅग्स दिलेले आहेत. शिस्टोसाइटचा SCH फ्लॅग दिलेला आहे, पण त्याच्याबरोबर G1, G2, G3, M2 हे सगळे फ्लॅग्स त्यांनी दिलेले आहेत. या वेळेलाही त्या लॅबोरेटरीनी रिपोर्ट स्मिअर नीट न बघता रिपोर्ट दिला. ह्या पेशंटवरती तो डेंग्यू पेशंट आहे म्हणून त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू राहिली आणि हा माझा मित्र हाकनाक आपल्या जीवाला मुकला. त्याच्या आईनी मला सांगितलं, अरे पराग, ह्याचा जायची वेळ का माझी जायची वेळ? आज मी 75च्या पलीकडे गेलेली, मी मरायचं का आता ह्यानी मरायचं? आणि आता त्याचा मुलगा फक्त 8 वर्षाचा होता. ह्याच्या मुलाकडे लक्ष द्यायला मला का जिवंत ठेवलं असेल देवानी? पण तुम्ही मला सांगा मित्रांनो, जर 10 दिवसापूर्वी आपण हे आधी बघू शकलो असतो तर कदाचित एखादा जीव वाचवू शकलो असतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे की फक्त नंबर्स कडे न लक्ष देता त्याचं गुणात्मक वैशिष्ट्ये त्याच्यातली काय आहेत, रिपोर्ट मधली क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायला शिका. आणि म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, हाऊ टू रीड द हिमोग्राम. परत एकदा उजळणी करतो, MCHC 33.5 ±2 आहे की नाही ते बघा. MCHC लो कधी असू शकतं? क्रॉनिक डिजीजेस मध्ये असू शकतं, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया मध्ये असू शकतं.
अहो इतकंच काय, ग्लुकोज जरी हाय असली पुष्कळ तरी सुद्धा MCHC फॉल्सली लो, म्हणजे आवश्यकतेपेक्षा कमी, म्हणजे असं धरून चला MCV 78 आहे, 23 MCH आहे आणि MCHC फक्त 28 तुम्हाला मिळालं, तर ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे आवश्यकतेपेक्षा कमी MCHC दाखवतंय, म्हणून तुमचे कान टवकारले गेले पाहिजेत. लार्ज प्लेटलेट असल्या तरी सुद्धा अशा प्रकारे MCHC हे फॉल्सली लो असू शकतं. कॅलिब्रेशन नाही नीट, हे तर त्याच्यामुळे MCHC चे बोऱ्या वाजण्याची शक्यताच असते. MCHC नंतर आरबीसीचे बाकीचे लिनिएज बघा, प्लेटलेटचं लिनिएज, हिस्टोग्राम, वॉर्निंग्स आणि रिझल्ट्स बघा, WBC त्याच्यानंतर बघा, कारण ते वेगळ्या प्रकारे काउंटिंग त्याचं करण्यात आलेलं आहे. आणि मी म्हटलं तसं एंड विथ ऑल इंटरप्रिटेशन ऑफ ऑल 3 लिनिएजेस, आणि त्याच्यावरनं ठरवा की आपल्याला गाढव काम करायचंय का कौशल्यपूर्ण काम करायचंय, ज्यामुळे कमीत कमी श्रम हे तुम्हाला पडू शकतात. धन्यवाद. आणि आता कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण पुढे जाऊ शकतो.